नमस्कार मैत्रिणींनो, मी आपली सर्वांची लाडकी मैत्रीण ए सी रंगोली. श्री शिवाय नमस्तुभ्यम. ए सी रंगोली चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. आज आपण काढणार आहोत महादेवाचीच रांगोळी. ही रांगोळी कशी काढायची, चला तर मग पाहूया. आजची ही रांगोळी 6 ते 6 ठिपक्यापासून तयार झालेली आहे. आपल्याला सर्वप्रथम 6 ते 6 ठिपके आखून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते तशा प्रकारे तुम्ही 6 ते 6 ठिपके आखून घ्या. आणि त्यानंतर खाली आपले जे 4 टिंब आहेत तिथे आपल्याला एक रेष आखून घ्यायची आहे. त्यानंतर मधातली एक ओळ सोडून त्याच्यावरती पण 4 ठिपके एकमेकाला जोडून एक रेष घ्यायची आहे आणि ते एकमेकाला जोडून आपल्याला तिथं महादेवाची पिंड तयार करायची आहे. अशा प्रकारे अशी ही पिंड आपली तयार झालेली आहे. आता साईडच्या ठिपक्यापासून आपल्याला दिवे तयार करून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी इथे दोन्ही साईडने अर्धचंद्र काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे दिवे काढून घ्यायचे आहेत. दिवे काढून झाल्याच्या नंतर आपल्याला त्यावरती पंती काढायची आहेत. दोन्ही दिव्यांना आपण पूर्ण तयार करून घेऊया. आता आपण काढूया महादेवाच्या पिंडीवर एक गोल आकार. असा हा गोल आकार काढून घ्यायचा आहे. हे काढून झाल्याच्या नंतर आपल्याला साईडचे जे उरलेले ठिपके आहेत त्यांना पण कवर करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी 2-2 पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत. दोन्ही साईडने आपल्याला अशाच प्रकारे पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता आपली रांगोळी किती सुंदर दिसत आहे. त्यानंतर आपल्याला इथे एक वेल काढून घ्यायची आहे. दोन्ही साईडनी वेल काढून घ्यायचे आहेत. आपले ठिपके कवर झालेले आहेत. त्यावरती मी गोल काढलेला आहे, त्यावरती मी फूल काढून घेते. नाही काढलं तरी चालेल, पण आपली रांगोळी सुंदर दिसायची असेल तर अशा प्रकारे एक फूल काढून घ्यायचं आहे वरती. आणि त्यानंतर मधामध्ये जे 2 ठिपके उरले होते तिथं आपल्याला बेलाचे पान काढून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपली पूर्ण रांगोळी तयार झालेली आहे. आता मी कलर भरून घेते. महादेवाच्या पिंडीला काळा कलर भरून घेत आहे. मी तर कलर भरतच आहे, पण तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहत राहा आणि मला कमेंट करायला विसरू नका. तुम्ही जर माझ्या जुन्याच मैत्रिणी असाल तर माझे असेच सर्व व्हिडिओ तुम्ही पाहत राहा आणि तुमचा असाच प्रतिसाद मला मिळू देत राहा. तुम्हाला जर माझ्या रांगोळ्यामध्ये काही चुका दिसत असतील तेही मला कमेंटमध्ये नक्की कळवत राहा. आणि माझ्या रांगोळ्यामध्ये तुम्हाला काही चांगलं वाटत असेल तेही मला कळवा. मी तुमच्या कमेंटची वाट पाहीन. तर अशा प्रकारे आपल्याला हे कलर भरून घ्यायचे आहेत. मी अशा प्रकारे दोन्ही गळ्यामध्ये कलर भरून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आता दिव्यामध्ये कलर भरून घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कलर भरू शकता. आता मी जो आपण गोल भाग करून घेतला होता तिथे आपल्याला महादेवाच्या पिंडीच्या बॅक साईडला अशा प्रकारे दिव्य प्रकाश दाखवायचा आहे, जेणेकरून आपली महादेवाची पिंड उठून दिसेल. अशा प्रकारे आपल्याला कलर टाकून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर मी जे वरती फूल काढून घेतलं होतं तिथे मी असे मोठे डॉट टाकून साईडने आपल्या जो वेल काढला होता तिथे पण कलर भरून घेतलेला आहे. आणि महादेवाच्या पिंडीवर आपण बेलाचे पान काढले होते तिथेही कलर भरून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला यानंतर पूर्ण रांगोळीला डार्क करून घ्यायचं आहे.
असं केल्यावर आपली रांगोळी एकदम उठून दिसते. अशा प्रकारे पूर्ण रांगोळी आपल्याला डार्क करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला आपण जे वरती फुलामध्ये पांढरे डॉट टाकून घेतले होते, आपल्याला ते अशा चम्मचच्या सहाय्याने थोडं पानाचा आकार देऊन आपल्याला तिथे एक फूल तयार करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही चम्मचच्या सहाय्याने असं फूल तयार करून घेऊ शकता. आणि त्यानंतर मी यामध्ये कलर टाकून घेते. अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याला गोल करायचं आहे मधामध्ये. त्यामध्ये पण आपल्याला एक कलर भरून घ्यायचा आहे आणि त्याच्या साईडने आपल्याला आणखीन एक कलर टाकून घ्यायचा आहे. हे करून झाल्याच्या नंतर आपल्याला त्या फुलाला एक आकार द्यायचा आहे. आणि जो आपण मधामध्ये गोल केलता त्याला प्रेस करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आपली किती सुंदर रांगोळी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रांगोळी नक्कीच आवडली असेल अशी मी आशा करते. आणि तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक केला असेल. आपण इथे महादेवाच्या पिंडीमध्ये 3 रेषा काढून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला इथे गंध भरून घ्यायचा आहे. अतिशय सुंदर अशी ही रांगोळी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रांगोळी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. असेच मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. चला तर मग आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.